पूर्व भागातील ज्येष्ठ समाजसेवक श्रीनिवास भाऊ संगा यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलाय। याचा औचित्य साधून रविवारी सायंकाळी फलमारी झोपडपट्टी सोलापूर मार्कंडेय रुग्णालय मार्गे दाजीपेठ ते भद्रावली येथे मधुकर सरगम स्वामी मित्र परिवारातर्फे संघा यांचा भव्य नागरी सत्कार मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय। प्रारंभी दाजीपेठेतील गणेश मंदिरात तसेच फलमारी झोपडपट्टीतील देवीची महापूजा श्रीनिवास भाऊ संघा यांच्या शुभ हस्ते पार पडली। जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा विनायका। हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन, तू आदिश्वर तू परमेश्वर तूच ईश्वर। हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन।
या सत्कार समारंभाप्रसंगी शंकर सरगम, पिंटू भाऊ संघा, ॲडव्होकेट संदीप संघा, विश्वनाथ दुलेकर, गणेश साळुंखे, संतोष बसुदे, गजेंद्र कलादे, नागेश पाचकंटी, सायाप्पा चड्डे, व्यंकटेश श्रीमल आदी मान्यवरांसह संघा यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी पलमारी झोपडपट्टीच्या वतीने व मधुकर सरगम मित्र परिवार मला इथं बोलवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्याबद्दल सत्कार करण्याचा जो निर्णय घेतला आहे, मी त्यांचा सर्वांचा आयुष्यभर ऋणी राहीन व भारतीय जनता पार्टीचं काम करण्यासाठी आपण सगळेही आमच्या सोबत जुडावं. देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांनी देशातल्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र कष्ट करून भारताचं नाव अख्ख्या देशात पोहोचवलेलं आहे. त्याच्यासाठी येत्या लोकसभेच्या निवडणुकीत आपण नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा बहुमताने 400च्या पार सीटाने आपण त्यांना निवडून आणलं पाहिजे व पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान झाले पाहिजे. व त्यासाठी आपण प्रभू श्रीरामांच्या चरणी, प्रभू मार्कंडेच्या चरणी व सिद्धरामेश्वरच्या चरणी प्रार्थना करूया. या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वामध्ये चौफेर असा विकास या ठिकाणी होत असताना त्यांच्या नेतृत्वाला पुन्हा एकदा या देशाला पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे पुन्हा निवडून यावेत आणि या देशाचे पंतप्रधान पदी आरूढ व्हावेत. या अनुषंगाने त्यांनी नरेंद्र मोदींचं नेतृत्व स्वीकारून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय. त्याचा आज या ठिकाणी सर्व सोलापूरकरांना आनंद झालाय की श्रीनिवास भाऊंनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केलाय. आज त्यांच्या श्री प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रम ते राबवत आहेत. रक्तदान शिबिर असू द्या, सामाजिक कार्यामध्ये एखाद्या कुटुंबाला मदत करायचा विषय असू द्या, एखाद्या गरीब कुटुंबाच्या बहिणीचं लग्न असेल तर त्याला मंगळसूत्र जोडवे असू द्या, असे अनेक प्रकारचे अथवा आरोग्य शिबिर असू द्या किंवा या मोदी सरकारने दिलेले कुठल्याही योजना असू द्या, आता यापुढे त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या ठिकाणी एक व्यासपीठ खुलं झालेलं आहे. आम्हाला सर्वप्रथम संधी देऊन पहिला सत्कार नागरिकांनी केला, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि सर्वांना एकच विनंती करतो की सर्वांना आता खूप उशीर झाला आहे, तर आगे बार 400 पार, आपके बार 400 पार मोदी सरकारला ताकद देण्यासाठी आम्ही सर्वांनी निरपेक्षित प्रवेश केला आहे. तुम्हीही देशाला वाचवण्यासाठी, हिंदुत्व जागृत करण्यासाठी सर्वांनी मोदींच्या पाठीशी राहावं एवढी सर्वांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे आयोजक श्री मधुकर सरगमजी आणि त्यांचा जो मित्र परिवार इथे पलमारी झोपडपट्टीमध्ये, त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. एवढा मोठा कार्यक्रम केल्याबद्दल आणि त्या आयोजकांना आणि त्याच्या सोबत असलेल्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून आभार मानतो. आणि येत्या काळात लोकसभा निवडणूक येणार होती तेव्हा पण सगळ्यांनी मनापासून निश्चय करायचा आहे की अबकी बार 400 पार फक्त भाजप सरकारचे येणार आणि त्याशिवाय दुसरा पक्षही भारतात राहणार नाही. यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करूया. आजचे कार्यक्रमाचे उपस्थित माननीय श्री श्रीनिवास भाऊ संघा व सहकारी मित्र परिवार यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. तर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केल्याबद्दल पलमारी झोपडपट्टीच्या वतीने सत्कार समारंभ ठेवण्यात आलेला आहे. तरी आमचे झोपडपट्टीतले सर्व नागरिकांनी येऊन सहकार्य केलेले आहेत. श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल, प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79.